नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललेलो आहोत पंढरपूरला वारीला यावर्षी 2026ला पंढरपूरच्या वारीला. ओके, आता आम्ही आहोत ट्रेनमध्ये. कर्जतवरून निघालेली आहे ट्रेन कुर्डुवाडीवरनं आम्ही निघणार आहोत पंढरपूरच्या दिशेने. आमच्यासोबत आमचे सगळे हे मित्र आहेत. रामकृष्ण रे जय हरी बोले. आणि आमच्यासोबत हे काही काका आहेत. त्यांची ही 30वी वारी आहे. 30 वर्ष न थकता ते दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. त्यासोबत सचिन दादा, रामकृष्ण हरी, हे दादा आहेत. ह्यांची पण ही 25वी वारी आहे. 23वी वारी आहे. कंटिन्यूस जात आहेत. कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. अशा प्रकारे ट्रेनमध्ये भजनं गात आम्ही पंढरपुरात पोहोचलो. रात्रीचा 1 वाजलेला आहे. आषाढी एकादशी चालू झालेली आहे आणि आता ही माझ्या मागून एक दिंडी येते. रात्रीची दिंडी येते. रात्रीची 1 वाजता सुद्धा दिंडीच येते, चालू आहे बघा. चंद्रभागा नदीच्या ब्रिजवरनं आता आम्ही मंदिराच्या दिशेने पुढे चाललो आहे. आता आलेलो आहे मी पंढरपुरात. वाजलेले आहेत रात्रीचे सकाळचे पहाटेचे 1:25 आणि हा भक्तीचा महासागर, अथांग असा महासागर इथे रात्रीच्या 1:30 वाजताच्या प्रकाशात दिसतोय आपल्याला. आणि हा जर अनुभवायचा असेल तर पंढरपूरला आपल्याला नक्की यावं लागतं. तर सकाळचे वाजलेले आहेत 1:30 आणि मी आहे पंढरपुरामध्ये. आणि ही गर्दी, बापरे, एवढी सारी गर्दी. आणि हा पाठी चंद्रभागेच्या तीरी लोकांचा असा प्रचंड अशी गर्दी केलेली आहे आंघोळीसाठी. बापरे, काय ही गर्दी आहे. सकाळी लवकर उठून आम्ही चाललेलो आहोत आता चंद्रभागेमध्ये आंघोळीसाठी. मग आंघोळ झाल्यावरती आम्ही नगर प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत. तर आता आम्ही निघालो आहे चंद्रभागेच्या किनारी चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्यासाठी. ज्ञानोबा माऊली असा अविरत चाललेला जयघोष आम्हाला मंत्रमुग्ध करत होता आणि आम्ही सुद्धा त्याच सोबत ज्ञानोबा माऊली जयघोष करत पुढे सरकत होतो.
आतवरती करा. तर आत्ता मी आलेलो आहोय चंद्रभागेच्या किनारी आंघोळीसाठी आणि तुम्ही बघू शकतात की गर्दी केवढी आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून इथे लोक येतात पांडुरंगाच्या दर्शनाला. एवढी गर्दी आहे इथे. इथे पुंडलिकाचं मंदिर आहे. आणि पुंडलिकाच्या मंदिरात दर्शनासाठी पण केवढी मोठी रांग आहे. लोक बाहेरनंच मुखदर्शन घेतात, प्रदक्षिणा घालतात आणि तसेच जात आहेत. कारण की गर्दी एवढी अफाट आहे. पाहू शकतात गर्दी केवढी अफाट आहे. एवढी लोक आहेत, बापरे. एवढा हा लोक आलेला आहे फक्त पांडुरंगाच्या भक्तीसाठी, पांडुरंगाच्या दर्शनासाठी. अख्खं पंढरपूर भरलं आहे लोकांनी. जवळजवळ पंढरपुरामध्ये 8 ते 10 लाख लोक आहेत, आलेली आहेत दर्शनासाठी. अश्वयात्रा की जय, महाराज की जय, महाराज की जय. माई दिस दिव्य शोभा त्याची बेटी बरोबर माले गाय. आईच्या वल्लभ पावे जिंदगा जय 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 जय. अशा प्रकारे आंघोळ झाल्यावरती आम्ही आरती करून काकडा नदीत सोडला. आंघोळ करून झाल्यावरती आम्ही नगर प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. तर आमच्या पुढे चाललेली होती रामकृष्ण हरिनाम दिंडी पालखी आणि त्या पालखीमुळे आम्ही काही वेळ तिथे अडकल्यासारखं झालो. प्रदक्षिणा मारताना संत तुकारामांच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो.
आता मी आलेलो आहे विष्णुपद मंदिरात. विष्णुपद मंदिर आहे हे. आणि या मंदिरामध्ये ना एक विशिष्ट प्रकारच्या चिमण्यांनी घरटी बांधलेली आहेत. ही बघा. हे बघा. चिमणे आहेत. चिमण्यांची घरटी आहे ती. चिमण्या बघा कशा आतमध्ये बसले, दाखवतो तुम्हाला. चिमण्यांची घरटी आहेत मस्त. महाराज बंद करा मोबाईल. विष्णुपद मंदिर आहे हो महाराज. चंद्रभागेच्या किनाऱ्यावर. अशा प्रकारे आमची वारी सुलभ संपूर्ण